नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींची प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असणारे असे आपले चालू घडामोडींचे प्रश्न आज आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. काही महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जे आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. आजचा आपला भाग असणारे 463वा. या भागामध्ये आपण 14 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेऊया. प्रश्न पहिला आहे, साताऱ्यातील कोणती म्हैस जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरलेली आहे? तर साताऱ्यातील पर्याय राधा म्हैस. नाव लक्षात ठेवायचं आहे, राधा म्हैस. तर राधा म्हैस ही जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरलेली आहे. नुकतंच हिला बघा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या राधा म्हैसीची नोंद झालेली आहे आणि ती आता जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरलेली आहे. जर ठिकाण विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे, मलवडी, तालुका मान आणि जिल्हा आहे सातारा. पुन्हा एकदा सांगतो, मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणची राधा म्हैस ही जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरली असून तिचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची आता नोंद झालेली आहे. उंची आपण पाहिली तर 83.8. जर इंचामध्ये पाहिली तर 2 फीट 8 इंच. किती? 2 फीट 8 इंच एवढी तिची उंची आहे. जर विचारलं सर्वात छोटी गाय कोणती, सर्वात छोटी गाय, तर सर्वात छोटी गाय आहे केरळमधील वेचूर प्रजातीची माणिक्यम. माणिक्यम ही जगातील सर्वात छोटी गाय आहे, जी केरळमधील वेचूर प्रजातीची आहे. पुढील प्रश्न आहे, दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या 145 वर्षांमध्ये पहिल्या महिला TTE कोण बनलेल्या आहेत? तर दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या 145 वर्षांमध्ये पहिल्या महिला TTE बनलेल्या आहेत. पर्याय सरिता योल्मो. नाव लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. तर सरिता योल्मो या दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या 145 वर्षांमध्ये पहिल्या महिला TTE बनलेल्या आहेत. आता कुठे? तर दार्जिलिंग टॉय ट्रेन. एक प्रश्न तुमच्यासाठी, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून देखील घोषित करण्यात आलेले आहे. हे आहे दार्जिलिंग टॉय ट्रेन जे आहे बघा, तर ते दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मार्ग जर आपण पाहिला तर न्यू जलपाईगुडी, न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंगच्या दरम्यान यांनी बघा तपासणी केली होती. कोणी? तर सरिता योल्मो यांनी तपासणी केली होती आणि त्या पहिल्या महिला TTE बनल्या आहेत. कशामध्ये? तर दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या 145 वर्षांमध्ये. रेल्वे विभाग आपण पाहिला तर ईशान्य सीमा रेल्वे हा त्यांचा रेल्वे विभाग येतो. दैनिक प्रवास वेळ जर आपण पाहिली तर ती 8 तास असणार आहे. पुढील प्रश्न आहे, सेवातीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? प्रश्न हा देखील महत्त्वाचा. याचं उत्तर सांगण्याअगोदर सेवातीर्थ हे नवीन नाव आहे. सेवातीर्थाचं जुनं नाव काय होतं? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा, यावर देखील प्रश्न विचारला जाईल. खालीलपैकी कशाचं नाव बदलून सेवातीर्थ असं करण्यात आलं? तर उत्तर त्याचं आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. सेवातीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन हे नुकतंच पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी. कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. शुक्रवार 13 फेब्रुवारी 2026ला. लक्षात ठेवायचं, तारीख देखील लक्षात ठेवायची आहे. 13 फेब्रुवारी 2026ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेवातीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. जेव्हा उद्घाटन केलं बघा, तर त्यावेळी श्री गणेशा जर आपण पाहिला तर तो श्री गणेशा त्यांनी 4 महत्त्वाच्या निर्णयांनी केलेला आहे. किती? 4 महत्त्वाच्या निर्णयांनी. आता ते कोणकोणते निर्णय घेण्यात आले कार्यालय उद्घाटन झाल्यानंतर? तर अपघातात जखमींसाठी PM दिलासा योजना मंजूर करण्यात आली. कृषी पायाभूत सुविधा निधी 2 लाख कोटीपर्यंत करण्यात आला. लखपती दीदीचे लक्ष 6 कोटीपर्यंत ठेवण्यात आले. त्यानंतर स्टार्टअप इंडियाच्या निधीला देखील मान्यता देण्यात आली. असे 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि या 4 निर्णयासोबत बघा
या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन देखील झालं आणि सेवा श्री गणेशा देखील या 4 महत्त्वाच्या निर्णयाने करण्यात आला. प्रश्न महत्त्वाचा आहे, यावर एखादा निर्णय विचारला जाईल किंवा 4ही निर्णय विचारले जातील आणि खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा असेल यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न 4, कोणता दिवस पुलवामा शहीद दिवस किंवा भारतातील काळा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर पुलवामा शहीद दिवस म्हणून बघा पर्याय आपण 14 फेब्रुवारीला पुलवामा हा शहीद दिवस, ज्या दिवशी पुलवामा अटॅक झाला होता बघा आणि आपले CRPFचे जवान त्या ठिकाणी शहीद झाले होते. प्रश्न महत्त्वाचा आहे, हा देखील प्रश्न विचारलेला आहे, पुन्हा एकदा विचारला जाऊ शकतो. तर 14 फेब्रुवारीला पुलवामा शहीद दिवस हा साजरा केला जातो, कारण याच दिवशी 14 फेब्रुवारीलाच वर्ष होतं 2019. तर 2019ला CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर पाकिस्तानने बघा हल्ला केला होता आणि त्यावेळी 40 CRPF जवान हे शहीद झाले होते. आता या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली होती? तर जैश ए मोहम्मद, आतंकवादी संघटना आहे बघा जैश ए मोहम्मद, तर यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली होती. त्यानंतर त्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन बंदर राबवलं होतं. लक्षात ठेवायचं, ऑपरेशन बंदर सांकेतिक नाव आहे. हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळावर बॉम्बस्फोट करण्याचा ज्या काही IAF मोहीम आहे बघा, तर त्या IAF मोहिमेला बघा ऑपरेशन बंदर असं नाव देण्यात आलं होतं. भारताने जेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला नुकतंच पहलगाम अटॅक झाल्यानंतर, तर त्या पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते? ऑपरेशन सिंदूर राबवले होते, ऑपरेशन सिंदूर. परंतु ते जे काही मारेकरी होते बघा, हल्लेखोर होते, तर त्यांना मारण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे 5वा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान खालीलपैकी कितवे आहे? तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान जर आपण पाहिले तर ते 45वे आहे. 45वे कितवे आहे? 45 स्थान आहे. जाहीर कोणी केले? पोर्टुलन इन्स्टिट्यूट. काय? पोर्टुलन्स इन्स्टिट्यूट यांनी हे जाहीर केलेले आहे आणि या पोर्टुलन्स इन्स्टिट्यूट यांच्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान आपण पाहिले तर 45वे आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर आहे अमेरिका, दुसऱ्या स्थानावर आहे फिनलंड, तिसऱ्या स्थानावर आहे सिंगापूर, चौथ्या स्थानावर आहे डेन्मार्क, 5व्या स्थानावर आहे स्वीडन आणि आपल्या भारताचा क्रमांक किती आहे? 45वा आहे. पुढील प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरान बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन कोठे केले? तर PM मोदींनी बोरान बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधा ज्याचं उद्घाटन हे पर्याय ब डिब्रुगड आसाम. कुठे? डिब्रुगड आसाम या ठिकाणी केलेले आहे. या सुविधेवरच बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान देखील लँडिंग झालं होतं, जे महामार्गावर आहे बघा, महामार्गावर. लक्षात ठेवायचं, महामार्गावर प्रथमच बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे काही विमान आहे तर ते लँडिंग करण्यात आलं होतं. यावेळी जेव्हा उद्घाटन वगैरे झालं त्यानंतर त्या ठिकाणीच बघा PM ई-बस म्हणजेच पंतप्रधान ई-बस, इलेक्ट्रिक बस या बस सेवा योजनेअंतर्गत 225 इलेक्ट्रिक बसला देखील हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यामध्ये 100 गुवाहाटीसाठी, 50 नागपूर जिल्ह्यासाठी, 50 भावनगरसाठी आणि 25 चंदीगडसाठी बघा या PM ई-बस सेवा योजनेअंतर्गत या इलेक्ट्रिक बसला देखील हिरवा झेंडा हा दाखवण्यात आला होता. पुढील प्रश्न आहे 7वा, पंचम हा व्हॉट्सअप चॅटबोट खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर पर्याय ड पंचायती राज मंत्रालय. पंचायती राज मंत्रालय यांनी हा पंचम व्हॉट्सअप चॅटबोट नुकतंच सुरू केलेला आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. कशासाठी? तर ग्रामीण भागातील नागरिक आणि अधिकारी यांच्यासाठी प्रशासकीय कामकाज सुलभ करण्यासाठी आणि शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी या पंचम या व्हॉट्सअप चॅटबोटचं अनावरण किंवा लोकार्पण नुकतंच बघा पंचायती राज मंत्रालयाने सुरू केलेले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न आहे 8वा, मदर मेरी कम्स टू मी या आत्मकथेच्या लेखिका कोण आहेत? किंवा मदर मेरी कम्स टू मी ही आत्मकथा खालीलपैकी कोणाची आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ब अरुंधती रॉय. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. या अरुंधती रॉयचं ही आत्मकथा आहे मदर मेरी कम्स टू मी, जी सध्या खूपच चर्चेचा विषय ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 9वा, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न नीट वाचा आहे, प्रश्नाचं उत्तर नीट द्यायचं आहे, कारण भरपूर जण इथे कन्फ्यूज होणार आहे. त्यासाठी हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे.
प्रश्न काय आहे, अंडर 19 पुरुष आशिया कप 2025 हा कोणत्या देशाने जिंकलेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. कन्फ्यूज करण्यासाठी हा प्रश्न 100% विचारला जाईल. पुन्हा एकदा प्रश्न वाचा, अंडर 19 पुरुष आशिया कप 2025 हा कोणत्या देशाने जिंकलेला आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन. पुढील प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे बघा, साताऱ्यातील कोणती म्हैस जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरलेली आहे? उत्तर आहे राधा म्हैस. राधा म्हैस ही बघा जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरलेली आहे. हिचं वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीजमध्ये नोंद देखील झालेली आहे. दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या 145 वर्षात पहिल्या महिला TTE कोण बनल्या आहेत? सरिता योल्मो बनलेल्या आहेत. सेवा तीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. पुढील प्रश्न आहे, कोणता दिवस पुलवामा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 14 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे तर तो पुलवामा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान किती आहे? भारताचे स्थान आहे 45. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, PM नरेंद्र मोदींनी मोरान बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधेचं उद्घाटन कोठे केले? दिब्रुगड, आसाम या ठिकाणी केलेले आहे. पंचम हा व्हॉट्सअप चॅटबोट खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? पंचायती राज मंत्रालयाने सुरू केलेला आहे पंचम हा व्हॉट्सअप चॅटबोट. 8वा प्रश्न आहे, मदर मेरी कम्स टू मी या आत्मकथेच्या लेखिका किंवा ही आत्मकथा खालीलपैकी कोणाची आहे? तर ती आहे अरुंधती रॉय यांची आहे, अरुंधती रॉय. 9वा आणि शेवटचा प्रश्न उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. अंडर 19 पुरुष आशिया कप 2025 हा कोणत्या देशाने जिंकलेला आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं, जास्तीत जणांनी सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.